पाऊस पडत असला की कुठली तरी भजी खाल्लीच पाहिजे असा नियमच आहे नाही का. चला तर आज आपण मस्त अशी भजी बनवूया. त्यासाठी मी इथे 2 मक्याचे कणीस घेतलेले आहेत. याचे आपण दाणे काढून घ्यायचे आहेत. मी अशा पद्धतीने सुरीने कापून घेते आहे. अगदी कोवळे कणीस आहेत. आपण जर हाताने दाणे सोलायला गेले तर त्यातलं सगळं दूध रस जो आहे तो बाहेर निघेल. त्यामुळे मी असं सुरीने कापून घेते आणि असं कापून घेतल्यामुळे तो रस त्यातला निघणार नाही. तर मी अशा पद्धतीने दोन्ही कणीसचे दाणे काढून घेतलेले आहेत. हे आपण एका भांड्यात काढून घेऊन आपण हे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत. खूप छान याची भजी होतात. हे आपण उकडणारसुद्धा नाहीत, शिजवूनसुद्धा घेणार नाहीत. तर आपण असेच कच्च्या मक्याच्या दाण्यांची आज आपण भजी बनवणार आहोत. कोवळे कणीस आहेत, कोवळे दाणे घेतलेले आहेत. खूप जून मक्याचं कणीस त्यासाठी घ्यायचं नाही आहे. मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले आहेत. 4 मिरच्या, आल्याचे 3-4 तुकडे टाकून आपण हे भरड करून घ्यायचे आहे. कोवळे असल्यामुळे खूप आपल्याला वाटण्याची सुद्धा गरज नाही. ओलसरपणा जास्त येईल त्याला. तुम्ही बघू शकता याची भजी नाही बनवू शकत आपण. तर याच्यामध्ये आपण आता सर्व साहित्य टाकून घेऊया. मी 1 कांदा बारीक चिरलेला, 1 गाजर किसून घेतलेला आहे. याच्यामध्ये आपण आता मसाले आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकायचे आहेत. वाटताना आपण आलं मिरची टाकलेलं आहे. 2 चमचे बेसन पीठ टाकून घेते आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ आपण टाकून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला कमी जास्त लागू शकतं. तर मी चवीपुरतं मीठ, 1 चमचा चिली फ्लेक्स, धनेपूड आणि जिरेपूड 1-1 चमचा टाकली आहे आणि भरपूर कोथिंबीर आपण याच्यात टाकून घ्यायची आहे. अर्धा चमचा लाल तिखटसुद्धा टाकला आहे. तिखट आणि मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकून घ्यायची आहे. मक्याचं कणीस गोडसर असतं, शिवाय आपण गाजर वापरलेलं आहे यात. त्यामुळे मिरची तुम्ही बऱ्यापैकी टाकली तर हे छान चटपटीत आणि टेस्टी लागतील. हे सगळं साहित्य आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे. तरीसुद्धा ह्याला ओलसरपणा जास्त वाटतो आहे. तर 2 चमचे मी आता कॉर्नफ्लॉवर टाकून घेते. आपण 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 2 चमचे बेसन वापरलं होतं. तर मी आता कॉर्नफ्लॉवर टाकते. कॉर्नफ्लॉवर नसेल तर पुन्हा तुम्ही 2 चमचे तांदळाचं पीठ टाकलं तरीसुद्धा चालेल. सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं. याची आपण आता भजी बनवू शकतो. तर भजी आपण डीप फ्राय करत नाही आहोत. अगदी 1 चमचा तेलामध्ये आपण ही भजी बनवत आहोत. तर मी आप्पे पॅन ठेवला आहे आणि तुम्ही बघू शकता त्यामध्ये मी अगदी अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे आणि चमच्याने अगदी छोटी छोटी अशी भजी टाकायची, म्हणजे सगळ्या बाजूने छान ती भाजली जातात. मस्त खमंग खुसखुशीत होतात. चमच्याने किंवा हाताने असं तुम्ही गोळा करून घेतला आणि तो सुद्धा याच्यामध्ये ठेवला. जसं आप्पे आपण बनवतो तसं सगळ्या बाजूने हे भजी छान भाजली जातात आणि मस्त चवीलासुद्धा लागतात. याला आपण शिजवलं नाही, उकळलं नाही. त्यामुळे सर्व खाणांमध्ये आपण हे गोळे ठेवल्यानंतर याच्यावर एक 5 ते 7 मिनिटासाठी आपण झाकण ठेवायचं आहे आणि वाफसुद्धा काढायची आहे. थोडंसं खालच्या बाजूने लालसर झालेत का ते चेक करायचं आहे आणि मग आपण झाकण ठेवायचं आहे. कारण आपण मका आहे तसा कच्चाच वापरलेला आहे. त्यामुळे याला झाकण ठेवून 4-5 मिनिट आपण वाफ काढली की ते छान फुललेले दिसत आहेत आपल्याला. सोडा न वापरतासुद्धा फुललेले आहेत. आपण इथे कुठेही सोडा, इनो काहीही वापरलेलं नाही. प्रत्येक भजी करण्याच्या वेळेला, तळण्याच्या पदार्थाला फुलवण्यासाठी, फुगवण्यासाठी, जाळी पडण्यासाठी आपण सोड्याचा वापर करतो. प्रत्येक गोष्टीत सोडा वापरायची गरज नाही. काही पदार्थ तुम्ही अशी सोडा न वापरतासुद्धा करू शकता. सर्व भजींचे मी उलट करून घेतलेले आहेत. खालची बाजू छान खरपूस झाली आहे. नंतर अगदी 2-2, 3-3 थेंब आपण तेल सोडून पुन्हा एकदा आपण याला 5 ते 7 मिनिटाची वाफ काढायची आहे. सगळ्या बाजूनी छान तांबूस थोडा डार्क कलर आला तरी हरकत नाही, पण ती मका आतली भाजली गेली पाहिजे, शिजली गेली पाहिजे, तरच ते चवीला छान लागेल आणि खुसखुशीतसुद्धा होतील. परत एकदा मी सगळे उलट करून घेतले आहेत. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. याच्यामध्ये आपण मसाले सर्व टाकलेले आहेत. कोणत्याही चटणीची गरज नाही, तरी तुम्ही सॉससोबत खाऊ शकता. मस्त छान अशी अगदी 1 चमचा तेलामध्ये आपली ही भजी तयार झालेली आहेत. आतमध्ये सुद्धा ते छान शिजले गेलेले आहेत. आपण झाकण ठेवून वाफ काढल्यामुळे छान मस्त वाफवले गेले आहेत. अशा पद्धतीची भजी या पावसाळ्यात नक्की करून बघा. मस्त छान पाऊस पडत आहे. मका अगदी सहज कुठेही मिळतो. तर आजच मका आणा आणि छान पाऊस पडतोय तर ही भजी नक्की बनवा, करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.